पण निवडणुकीमध्ये आम्ही अर्ज भरणार नाही, निवडणूक लढणार नाही हे खरं आहे. कारण कुठेतरी पवार कुटुंबाशी पॅचअप होते असं वाटतं? अजिबात नाही, अजिबात नाही. माझे प्रश्न सुटले तर मी पॅचअप होतोय वगैरे. कारण अजितदादांच्या विरोधात तुम्ही आक्रमकपणे बोलत होतात, त्यांच्या भूमिकांवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करत होतात. सुनेत्रा पवारांचा कॉल आला आणि तुम्ही एक भावनिक साध दादांच्या वेळी सुद्धा आम्ही अगदी आक्रमक पद्धतीनं भूमिका मांडत होतो. लोकांची मागणी होती तुम्ही उमेदवारी द्यावी अशी, किंबहुना मागणी संमिश्र होती. लढलंच पाहिजे असं म्हणणारे चळवळीतले आम्ही कार्यकर्ते होतो आहोत. ज्यावेळी सुनेत्राताईंचा एक कॉल होता, तो कॉल विचार करणारा होता आणि त्या विचारावरती आम्ही थोडंसं डिस्कशन केलं. प्रश्न सुटलेत का नाही सुटले, त्यांचा राज्यकर्त्यांचा अनुभव कसा आहे तर निराशाजनक आहे. हे आहेच, आंदोलन थांबवलेलं नाही किंवा प्रश्न मांडण्याचे आम्ही थांबणार नाही. पण निवडणुकीमध्ये आम्ही अर्ज भरणार नाही, निवडणूक लढणार नाही हे खरं आहे. कारण रिक्वेस्ट कॉल महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वोच्च स्थानी बसलेल्या व्यक्तींकडून ज्यावेळी कॉल आले त्यावेळी आपणही आपला विचार केला पाहिजे. यार एवढ्या मोठ्या लोकांचे जर कॉल येत असतील तर आपण थोडासा विचार केला पाहिजे. पण ज्यावेळी सुनेत्राताईंचा एक कॉल होता, तो कॉल विचार करणारा होता आणि त्या विचारावरती आम्ही थोडंसं डिस्कशन केलं आणि आम्ही या निवडणुकीमधून अर्ज भरायचा नाही असं ठरवलं. गेली महिनाभरापासून तुम्ही दौरे करत होतात, बारामतीतल्या लोकांशी भेटत होतात. लोकांची मागणी होती तुम्ही उमेदवारी द्यावी अशी, किंबहुना मागणी संमिश्र होती. लढलंच पाहिजे असं म्हणणारे चळवळीतले आम्ही कार्यकर्ते होतो आहोत. पण सर सगळं बरोबर आहे, पण थोडस जन्मत असं आहे किंवा लोकांना असं वाटतंय, असंही होतं. प्रश्न सुटले नाहीत, खरंच सुटले नाहीत, पण आताच्या निवडणुकीमध्ये खूप अवघड परिस्थिती आहे असंही बोलणारे होते ना. मग आपण बेभान होऊन काम करण्यापेक्षा आपण थोडासा बुद्धीचा वापर करून आपले प्रश्न सोडवण्यासाठी किंवा आपल्याला काही गोष्टी काही भूमिका घ्याव्या लागत असतील तर त्या एक प्रगल्भतेच्या दृष्टिकोनातून घेतल्या ना आम्ही. त्यामुळे हे प्रश्न राहणारच आहेत आणि आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र काम करणारच आहोत ना. तुम्ही आज प्रगल्भतेच्या निर्णयानं घेतलेला हा निर्णय आहे. मात्र ज्यावेळेस बारामतीत आंदोलनाची वेळ येईल त्यावेळेस लक्ष्मी ठाकरे रस्त्यावर सगळ्यात पहिल्यांदा पुढे असेल. प्रश्न जर सत्ताधाऱ्यांकडून सुटत नसेल, सत्ताधारी दुर्लक्ष करत असतील, त्यांच्यावर अन्याय करत असतील, अन्याय होतोय असं आम्हाला वाटलं, सगळ्यात पुढे आपण असू ना. त्यामुळे ही निवडणुकीत अर्ज न भरणं म्हणजे आता आंदोलनात पण उतरायचं नाही, प्रश्नही मांडायचे नाहीत असं थोडंच आहे. कुठेतरी पवार कुटुंबाशी पॅचअप होते असं वाटतं? अजिबात नाही. माझे प्रश्न सुटले तर मी पॅचअप होतोय वगैरे. कारण अजितदादांच्या विरोधात तुम्ही आक्रमकपणे बोलत होतात, त्यांच्या भूमिकांवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करत होतात. सुनेत्रा पवारांचा कॉल आला आणि तुम्ही एक भावनिक साध दादांच्या वेळी सुद्धा आम्ही अगदी आक्रमक पद्धतीनं भूमिका मांडत होतो. ते प्रश्न जे होते ते प्रश्न ते सुटले का तर नाहीच सुटले ना. प्रश्न न सुटून सुद्धा आम्ही सुनेत्राताईंच्या फोन कॉलला सकारात्मक प्रतिसाद दिलाय ना. हे वास्तव आहे. आम्ही असं कुठं म्हणलंय की आमचे प्रश्न सुटलेत किंवा आम्ही आता कॉम्प्रोमाइज केलंय. प्रश्न सुटलेलेच नाहीयेत, पण त्यांचा एक कॉल आपल्यासाठी खूप महत्वाचा होता. पण पवारांशी टोकाचा संघर्ष तुमचा पाहायला मिळत होता, अजितदादांशी टोकाचं बोलत होता तुम्ही त्यांच्या विरोधात. आता सुनेत्रा वहिनी सकारात्मक तुम्हाला प्रतिसाद देत आहेत, विनंती केलेली आहे तुम्हाला. कुठेतरी पवार कुटुंबाशी तुमचं पॅचअप होईल असं नाही होणार. एक महाराष्ट्राची अर्धी लोकसंख्या व्यवस्थेची महिला आहे, एक महिला सर्वोच्च पदावर आहे आणि ती ही अशा अपघाती घटनेनंतर आहे. त्यामुळं थोडस विचार करायला भाग पडणारी गोष्ट आहे ना. सुनेत्रा वहिनीशिवाय कोणाचे कॉल आले? कारण तुम्ही आता सांगितलं डेप्युटी सीएमचे आहेत, अनेक मंत्री महोदयांचे आहेत, अनेक नेत्यांचे आहेत आणि बर्नामी मोहम्मद तर इथं स्वतः आलेले होते. सो आम्ही विचार केला, थोडासा निर्णय घेतला. या निवडणुकीत तुम्ही आता माघार तर घेतलीये, पण सुनेत्रा वहिनींच्या प्रचाराला कुठे सभा घेणार आहात किंवा नाही अजून तसं ठरलं नाही. बरेच बघूया, सांगेल मी तुम्हाला उद्या परवा. काय निकाल काय वाटतोय तुम्हाला? अरे ते काय जग जाहीर. खूप खूप धन्यवाद होते लक्ष्मण हाके. त्यांनी सांगितलेलं आहे की निकाल जो आहे तो जगजाहीर आहे आणि त्यामुळे कुठेतरी सुनेत्रा वहिनींच्या या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतलेली आहे. कॅमेरामॅन तेजस्वी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.